धर्म केला जय मल्हार। नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या अजिंक्य कुलकर्णी ब्लॉग्स या चॅनलमध्ये। तर मंडळी, आमचा कुलदैवत श्री खंडोबा असल्या कारणामुळे आम्ही आज पालीला निघालोय खंडोबाचं दर्शन घेण्यासाठी। तर चला मंडळी, आज तुम्हाला पण खंडोबाचं दर्शन करून आणतो। आपण पाल गावामध्ये पोहोचताच आपल्याला भव्य आणि सुंदर अशी मोठी कमान पाहायला मिळते। आता आपण पोहोचलो आहे मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ। या भव्य अशा प्रवेशद्वाराचे बांधकाम पूर्ण दगडामध्ये केले आहे। तसेच इथे आजूबाजूला भंडारा खोबरे, ओटी नारळ आणि देवांच्या पितळी मूर्ती असलेली दुकाने पाहायला मिळतात। चला तर आता आपण या प्रवेशद्वारामधून मंदिरामध्ये प्रवेश करूया। आतमध्ये प्रवेश करताच आपल्याला पेढे, भंडारा खोबरे आणि मघाशी मी सांगितल्याप्रमाणे अजून बरीच दुकाने पाहायला मिळतात। तिथून पुढे येताच आपल्याला अजून एक उभे प्रवेशद्वार पाहायला मिळते, ज्यावरती श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान पाल हा बोर्ड लावलेला दिसतो। आता आपण मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर सुरुवातीलाच गणपती बाप्पांची सुंदर आणि रेखीव अशी मूर्ती पाहायला मिळते आणि दुसऱ्या बाजूलाच आपल्याला बजरंगबलींची मूर्ती सुद्धा पाहायला मिळते। तसेच मंडळी, श्री खंडोबांच्या मुख्य मंदिराच्या मागील परिसरामध्ये आपल्याला श्री ज्योतिर्लिंग मंदिर आणि शिव मंदिर सुद्धा दिसून येते। सातारा जिल्ह्यातील पाल येथील हे श्री खंडोबा मंदिर महाराष्ट्रातील भाविकांचे एक अत्यंत महत्त्वाचे आणि जागृत देवस्थान आहे। मंदिराच्या समोरच दोन भव्य आणि रेखीव अशा दगडी दीपमाळा आहेत आणि त्या दोन्ही दीपमाळांच्या मध्ये विराजमान असलेले पितळ धातूचे मोठे नंदी महाराज आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणाचे अजून एक वैशिष्ट्य असे आहे की हे ठिकाण खंडोबा आणि म्हाळसा यांचे विवाह स्थळ म्हणून सुद्धा ओळखले जाते। येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट घे। मंदिराच्या समोर एक प्रवेशद्वार आहे। तिथून आत येताच आपल्याला या दोन भव्य आणि दिव्य अशा दगडी दीपमाळा पाहायला मिळतात आणि त्यापुढेच आपण मगाशी पाहिलेल्या दोन दीपमाळा आहेत। हे मंदिर तारळी नदीच्या काठावर वसलेले आहे। मंदिराचे बांधकाम दगडी आणि हेमाडपंथी पद्धतीचे आहे। मंदिराचा मुख्य मंडप 16 खांबी आहे। गाभाऱ्यात खंडोबा आणि म्हाळसा यांची दोन स्वयंभू लिंगे आहेत। धर्म केला जय मल्हार। मित्रांनो, आता आम्ही पाल या गावामधून खंडोबाचे दर्शन घेऊन बाहेर पडलोय आणि आता आम्हाला प्रचंड भूक लागलेली आहे। त्यामुळे आम्ही आता इथे हॉटेल मंगलमूर्ती इथे जेवणासाठी थांबलेलो आहे। आता आमचं खंडोबा रायाचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही शेंद्रे गावामध्ये आलोय। पाली गावापासून एक 20 किलोमीटर अंतरावरती पुढे साताऱ्याकडे हे गाव आहे। तर इथे तुळजाभवानी देवीचं एक मंदिर आहे आणि आमची तुळजाभवानी देवी ही कुलदेवी सुद्धा आहे। तर आता आम्ही तुळजाभवानीचं दर्शन घ्यायला निघालोय। इथे आतमध्ये प्रवेश करताच आपल्याला आसपासच्या परिसरामध्ये बरीच झाडी पाहायला मिळते आणि हे आहे शेंद्रे गावचे श्री तुळजाभवानी मंदिर।
या मंदिराचे बांधकाम अतिशय देखणे आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात आई तुळजाभवानीची अत्यंत विलोभनीय आणि तेजस्वी अशी मूर्ती आहे. मूर्तीकडे पाहताच साक्षात तुळजापूरच्या भवानी मातेचे दर्शन झाल्याचा भास होतो. तसेच मंदिराचा परिसर आणि सभागृह अतिशय स्वच्छ आणि प्रशस्त आहे. आजूबाजूला असलेली झाडे आणि शांत वातावरण यामुळे इथे खूप वेळ बसावंसं वाटते. मित्रांनो, इथे नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दसऱ्याच्या दिवशी भाविकांची खूप मोठी गर्दी असते. तसेच दर मंगळवारी आणि शुक्रवारी सातारा परिसरातून नागरिक मोठ्या संख्येने इथे दर्शनाला येतात. आता आपण मंदिराच्या आजूबाजूचा परिसर पाहूया. मंदिराच्या परिसरामध्येच मंदिरापासून थोडेसे पुढे आल्यानंतर आपल्याला सुंदर असे माडांचे बन पाहायला मिळते. तर मित्रांनो, तुम्हाला आमचा हा आजचा छोटासा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.